नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, थोडी सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतोय तरी काय असं विषय सुचला की बोलल्याशिवाय राहवत नाही. म्हणून हा व्हिडिओ थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न कराल ही अपेक्षा आहे. मित्रांनो, काल परवा जे मुंब्रा कळवा एका सामान्य शिवसेनेच्या शाखेसाठी उद्धव ठाकरे आपला सगळा फौजफाटा घेऊन ठाणे जिल्ह्यात दाखल झाले, ती अतिशय धक्कादायक बाब होती. आणि लक्षात घ्या, त्या सगळ्या गर्दीमध्ये अगदी मित्र पक्ष असलेल्या सुळे पवार राष्ट्रवादी गटाचे जितेंद्र आव्हाडसुद्धा होते. पण एक महत्त्वाची व्यक्ती, शिवसेनेचा सगळ्यात महत्त्वाचा नेता तिथे गैरहजर होता, याची माध्यमात चर्चासुद्धा झाली नाही. याचं मला नवल वाटतं. आणि तो नेता कोणी ऐरा गैरा नथू खैरा वगैरे नाही आहे. ज्याच्यावर शिवसेना उभाठा या पक्षाचं भवितव्य अवलंबून आहे, अशा त्या नेत्याचं नाव युवा नेता आदित्य ठाकरे आहे. अन्यथा तुम्ही बघितलं असेल, सरकार बनवण्यापासून, सरकार स्थापन होण्याच्या आधीपासून किंवा अगदी युती मोडण्यापासून प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे यांनी आपल्या लाडक्या लेकाला बगलेत मारूनच पत्रकार परिषदेपासून सगळे सभा वगैरे केलेले आहेत. अगदी मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झालेला नव्हता आणि आदित्य ठाकरे यांना मंत्रिपदसुद्धा दिलं नव्हतं, तरीही कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे बसल्यामुळे एक वादग्रस्त विषय निर्माण झाला होता. इतकं सदोदित आपल्या लाडक्या मुलाला बगलेत मारून किंवा कडेवर घेऊन फिरणारे उद्धव ठाकरे प्रत्येक ठिकाणी, वज्रमूठ सभा असो, मोर्चा असो, प्रत्येक ठिकाणी आदित्य ठाकरेंना घेऊन जातात. अगदी सत्तेत असताना किंवा सत्ता गेल्यावर सुद्धा. अगदी काय ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा राजीनामा देऊन बाहेर पडताना, किंवा आपलं बहुमत गमावल्यानंतर मंत्रालयातून बाहेर पडताना सदोदित आदित्य ठाकरे हे उजव्या किंवा डाव्या हाताला उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपल्याला दिसलेले आहेत. मग ज्या मुंब्रा कळवा शिवसेना शाखेचा विषय उद्धव ठाकरे यांनी इतका प्रतिष्ठेचा बनवला, त्या ठिकाणी आदित्य ठाकरे आपल्या पित्यासोबत का नव्हते, ही खरे तर बातमी व्हायला पाहिजे. पण आपल्याकडे अर्थातच माध्यमं इतकी आळशी आणि हे झालेली आहे की कोणीतरी त्याबद्दल बोंब ठोकल्याशिवाय त्याकडे कोणी वळून बघत नाही. साहजिकच आदित्य ठाकरे कळवा मुंब्रा शाखेचा जो तमाशा झाला त्यापासून अलिप्त का होते ही बातमी होऊ शकली नाही. पण माझ्यासाठी ती बातमी आहे, कारण तुम्हाला भाऊ तोरसेकरकडून नेहमीच काहीतरी वेगळं ऐकायचं असतं, काहीतरी खटकणारं ऐकायचं असतं. लपलेली किंवा लपवलेली छपवलेली बातमी तुम्हाला भाऊ तोरसेकरकडून ऐकायची असते. आणि त्यामुळेच आदित्य ठाकरे यांची कळवा मुंब्रा शाखेच्या आंदोलनातली अनुपस्थिती ही बातमी आहे, हे तुमच्या लक्षात आणून देणं मला अगत्याचं वाटलं. का नसावेत? एक तर उद्धव ठाकरे हे तिथे जाऊन बोलले की असल्या गद्दारांचा समाचार घ्यायला ठाण्यातले शिवसैनिक पुरे आहेत. अरे मग ठाण्यातले शिवसैनिक पुरे होते तर तुम्ही मातोश्रीवरचा सगळा गोतावळा घेऊन तिथपर्यंत कळवा मुंब्राला आलात का, हा पहिला प्रश्न आहे. बरं, तोसुद्धा गोतावळा आणला तर त्या गोतावळ्यातला अत्यंत महत्त्वाचा चेहरा म्हणजे आदित्य ठाकरे. पण आदित्य ठाकरे गायब आहे. आणि तुमच्या आणखीन एक गोष्ट लक्षात येईल मित्रांनो, आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की साधारणतः गेल्या 10-15 दिवसापासून आदित्य ठाकरे हे उभाठा शिवसेनेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून किंवा फंक्शनमधून दिसेनासे झालेले आहेत. अन्यथा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यानंतर आदित्य ठाकरे हा उभाठाचा सगळ्यात महत्त्वाचा चेहरा मानला जातो. पण हे कोणते निलेश ओझा आणि रशीद खान पठाण यांनी जी काय ती याचिका हायकोर्टात दाखल केली आहे,
ती याचिका दाखल केल्यानंतर आणि त्याविषयी माध्यमातून बातम्या कितीही दडपल्या गेल्या तरी समाज माध्यमं, सोशल मीडिया आणि यूट्यूब वगैरेवरच्या वेगवेगळ्या व्हिडिओमधून त्याची अधिकाधिक चर्चा व्हायला लागली. त्यानंतर आदित्य ठाकरे हे सार्वजनिक जीवनातून जवळपास बाजूला झालेत हे चित्र आहे. मला लक्षात पहिल्यांदा आलं कुठून की अरे एवढा मोठा उद्धव ठाकरे पित्याने आपल्या विषय प्रतिष्ठेचा बनवलेला आहे कळवा मुंब्रा ही शाखा, तर मग त्याविषयी सगळे आवेशामध्ये सामनामध्ये 2-2, 3-3 अग्रलेख लिहिले गेले. छाताडावर बसून त्याचा कब्जा घेऊ काय काय लिहिलं गेलं. आणि प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा त्या पोलीस बंदोबस्ताला भेदून शाखेपर्यंत जाण्याची हिंमत उभाटा सेनेतला एकही मर्द करू शकला नाही. ह्याचं कारण मर्द तिथे आलाच नाही. मर्द एकच आहे, तो म्हणजे आदित्य ठाकरे. त्या मर्दाला तिथे आणला तर बॅरिकेड तोडून मर्द आदित्य ठाकरे पुढे घुसले असते आणि मागे बाकीचे लोक आपोआप मागे गेले असते आणि दंगल वगैरे झाली असती. अशी काय भीती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना होती का? नसेल तर मग आदित्य ठाकरे हे मुंब्रा कळव्याची शाखा वाचवायला का आले नाहीत याचं उत्तर द्यावं लागेल. आणि ते उत्तर जर सामनाच्या अग्रलेखातून मिळणार नसेल, सकाळी 9च्या पत्रकार परिषदेतून मिळणार नसेल, तर ते आपल्याला नित्यनेमाने घडणाऱ्या घडामोडीमधून ते उत्तर शोधावं लागेल. आणि जेव्हा घटनाक्रम आपण बघतो तेव्हा एक लक्षात येतं की हे रशीद खान पठाण आणि निलेश ओझा या लोकांनी हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे आणि त्या निमित्ताने जे वेगवेगळे काय सूत्रांकडून बातम्या येत आहेत, यूट्यूबवर चर्चा चालू आहे. नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी तर जणू काय अशा मुलाखती देण्याची आघाडी उघडली आहे. त्यानंतरच आदित्य ठाकरे हे सार्वजनिक जीवनातून काही काळ अंतर्धान पावल्यासारखी परिस्थिती आहे. ठीक आहे, रोजच्या कार्यक्रमाला प्रत्येक ठिकाणी आदित्य ठाकरे आले पाहिजेत, दिसले पाहिजेत असा हट्ट तुम्ही करू शकत नाही. पण ज्या ज्या वेळेला पक्षाचा महत्त्वाचा कार्यक्रम होतो, म्हणजे दसऱ्याची सभा असेल, BKCमध्ये आणखीन कुठला कार्यक्रम केलेला असेल, वज्रमूठ सभा असेल किंवा काय ते प्रबोधन यात्रा असेल, अशा प्रत्येक ठिकाणी आदित्य ठाकरे असतात. तुम्हाला आठवतं 1 जुलैला मेट्रोपासून CSTपर्यंत जो लाँग मार्च उभाटा शिवसेनेतर्फे काढण्यात आला, ज्याचं नेतृत्व आदित्य ठाकरेंनी केलं होतं. आणि आझाद मैदानाच्या तोंडावर ट्रकवर उभं राहून केलेल्या भाषणामध्ये मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना आणि प्रशासकांना आम्ही पोलिसांसकट महापालिकेत घुसू अशी धमकी आदित्य ठाकरेंनी दिली होती. ते आदित्य ठाकरे सतत आघाडीवर असतात. हा जो उभाटाचा चेहरा आहे तो मुंब्रा कळवा या प्रकरणामध्ये गायब का होता? बातमीदाराने या बाबतीत चौकस असलं पाहिजे की आदित्य ठाकरे का आले नाहीत. संजय राऊत आले, ठीक आहे, अरविंद सावंत आले, अनिल देसाई आले, अनिल परब आले, अगदी अजूनही तुमच्यात सामील न झालेले जितेंद्र आव्हाड आले आणि उद्धव ठाकरे आगे बढो अशी घोषणा द्यायला लागले. पण आदित्य ठाकरे आले नाहीत. का आले नाहीत? मग त्या जेव्हा घटनाक्रमाची आपण चाचपणी करायला लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की आदित्य ठाकरेंनी अस्वस्थ राहावं, सार्वजनिक जीवनात आपल्याविषयी चर्चा कमी व्हावी अशी भीती त्यांना वाटण्याचं एकमेव कारण म्हणजे ही हायकोर्टातली याचिका असू शकते. आणि आजपर्यंत अशा अनेक आरोप झालेत, त्याची त्यांनी पर्वा केलेली नाही. नारायण राणे असोत, नितेश राणे असोत किंवा तुमचे अर्णब गोस्वामी असोत किंवा इतर अनेक जण जे सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या संशयास्पद मृत्यूच्या खोलवर तपास झाला पाहिजे यासाठी लढणारे लोक असोत, या सगळ्यांनी वारंवार आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुली निर्देश केलेला आहे.
सूचक किंवा उघडपणे थेट आरोप केलेले आहेत, पण त्या कुठल्याही आरोपाला उत्तर देण्याचं सौजन्यसुद्धा आदित्य ठाकरेंनी दाखवलेलं नव्हतं. ते आदित्य ठाकरे ह्या रशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांच्या याचिकेनंतर कॅव्हिएट दाखल करायला धावले आणि आपली बाजू ऐकल्याशिवाय हायकोर्टाने या विषयात कुठलाही निर्णय घेऊ नये इथपर्यंत जेव्हा त्यांना त्याची दखल घ्यावीशी वाटली, तर त्यानंतरच्या काळातले आदित्य ठाकरे हे आपल्याला भिंग घेऊन शोधावे लागतात. ही हायकोर्टातली जी काही याचिका आहे, ती याचिका दाखल झाल्यानंतर उभाठा सेनेचे अनेक काय म्हणतात ते कार्यक्रम झालेले. पण मला वाटतं शिवाजी पार्कचा दसरा मेळावा हा एक जाहीर कार्यक्रम सोडला तर त्यानंतर आदित्य ठाकरे हे फारसे कुठच्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. आणि त्यासाठी आणखीन महत्त्वाचा एक संदर्भ तुम्हाला दिला पाहिजे. शिवसेनेचा शिवाजी पार्कचा उभाटा सेनेचा जो दसरा मेळावा आहे, त्या मेळाव्याला अर्थातच कोर्टाची परवानगी वगैरे मिळाली, दणक्यात तो मेळावा झाला. पण तो मेळावा संपल्यानंतर आदित्य ठाकरे परदेशी पळून जाण्याची शक्यता आहे असा सनसनाटी आरोप नितेश राणे भाजपचे आमदार यांनी केला होता. नारायण राणेंचे सुपुत्र आहेत त्यांनी आरोप केला होता. त्यावर सुद्धा कुठलाही खुलासा उभाठा सेनेकडून आला नाही. आणि नितेश राणे यांनी अतिशय गंभीर आरोप यासाठी केला म्हणायचा की त्यांनी सांगितलं तो 2-2 विमानाची तिकीटं काढलेली आहेत, पण त्याचासुद्धा खुलासा कुठलाही केला नाही. उलट याच विषयातला आणखीन एक गौप्यस्फोट हा त्या हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेचे वकील निलेश ओझा यांनी केला की आपल्याला शिवसेना उभाठाच्या एका आमदाराने फोन करून हा विषय फार वाढवू नका, ती याचिका मागे घ्या, विड्रॉ करा, यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर दिली, 50 खोक्यांची ऑफर दिली, असाही एक सनसनाटी आरोप केला. पण त्याविषयीसुद्धा उभाठा सेनेच्या गोटातून किंवा आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांकडून किंवा त्यांच्याकडून कुठलाही खुलासा झाला नाही. एक आमची बाजू ऐकल्याशिवाय या याचिकेवर हायकोर्टाने कुठलाही एकतर्फी निर्णय घेऊ नये हे काय कॅव्हिएट आदित्य ठाकरे यांनी दाखल केलं आहे. तेव्हापासून आदित्य ठाकरे यांचा सार्वजनिक जीवनातला चेहरा किती वेळ दिसतोय बघा. भिंग घेऊन शोधावं लागेल, गुगलवर सर्च करावं लागेल आदित्य ठाकरे लेटेस्ट, तर तुम्हाला किती सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सार्वजनिक आंदोलनामध्ये आदित्य ठाकरे सहभागी झालेत ह्याचा शोध घ्यावा लागतो. आणि मला पण ही गोष्ट लक्षात आलेली नव्हती. पण काल परवा ज्यावेळेला कळवा मुंब्रा त्या शिवसेना शाखेसाठी उद्धव ठाकरे यांनी आपली सगळी ताकद आणि आपली प्रतिष्ठा पणाला लावणारं आंदोलन केलं, अगदी पोलिसांना बॅरिकेडला धक्का देऊन आव्हान निर्माण करावं लागलं, तिथेसुद्धा आदित्य ठाकरे दिसले नाहीत. तेव्हा मला लक्षात आलं कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है, याचा शोध घेतला पाहिजे. आणि मग मी गेल्या 1.5 महिन्यात महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या सार्वजनिक जीवनामध्ये ज्या काही घटना आणि घडामोडी उभाठाच्या संदर्भाने घडल्या त्याचा मागोवा घेत गेलो तर माझ्या लक्षात आलं आदित्य ठाकरे जवळपास सार्वजनिक जीवनातून अंतर्धान पावलेले आहेत. अन्यथा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गेल्या 4-5 वर्षामध्ये आदित्य ठाकरेंना जणू काय पिता उद्धव ठाकरे कडेवर घेऊन फिरवत होता. नुसतं मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही तर अगदी मला वाटतं त्या राजभवनामध्ये कुठेतरी स्वातंत्र्यपूर्व काळातलं एक भुयार सापडलं होतं, त्याचं काहीतरी रिनोव्हेशन करून उद्घाटन होणार होतं. तेव्हा तिथेसुद्धा
मग आपल्या पित्याबरोबर जाण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी केला, तेव्हा केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या आणि कोणाच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने आदित्य ठाकरेंना रोखलं होतं. इतकं अगदी पित्याचं बोट धरून फिरणारा हा पितृनिष्ठ असा पितृपक्षाचा तरुण नेता हा मुंबऱ्यात का आला नाही? मुंबऱ्यात का आला नाही? तर त्याचं एक कारण असू शकतं की आदित्य ठाकरे दिसले की त्यावरून सोशल मीडियामध्ये धमाल सुरू होते, तेव्हा निदान सोशल मीडियाला आपण गप्प करू शकत नसो, सोशल मीडियाची तोंडं आपण बंद करू शकणार नसू, तर मग आदित्य ठाकरे यांचा चेहरा माध्यमांपासून आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून लपवण्याचा निर्णय उभाटा सेनेने घेतला आहे का? आदित्य ठाकरे गायब काय? आणि जेवढे आदित्य ठाकरे याविषयी पाठ फिरवून गप्प बसतायत किंवा उभाटा शिवसेनेच्या गोटातून याविषयी मौन धारण केलं जातं आहे, तितके तुमचे नितेश राणे, निलेश ओझा ही मंडळी आक्रमक झालेली दिसत आहेत. आणि एक मोठा मुद्दा, काल परवा नितेश राणेंची मला वाटतं आमच्या प्रभाकर सूर्यवंशींनी घेतलेली मुलाखत मी बघितली, त्यामध्ये माझाही एक उल्लेख आलेला आहे. कारण हा विषय मी 4-5 महिन्यापूर्वी नारायण राणे यांच्याशी एक तासभर गप्पा चालल्या होत्या तेव्हा काढला होता की तुम्ही वारंवार सुशांत राजपूत, दिशा सलियान यांच्या संदर्भाने आरोप करता, तर तुमच्याकडे असलेले पुरावे तुम्ही जनहितासाठी समोर का आणत नाही, असं मी नारायण राणेंना थेट विचारलं होतं. तर नारायण राणे मला म्हणाले होते की आम्ही बाळासाहेबांना मी शब्द दिलेला आहे की उद्धव आणि आदित्य यांचं नुकसान करणार नाही, घातक नुकसान करणार नाही, असा शब्द थोरल्या साहेबांना दिला आहे, तो शब्द मी मोडणार नाही, असं नारायण राणेंनी व्यक्तिगत मला सांगितलं. मी तो विषय हा एका व्हिडिओत बोललो देखील. तो विषय प्रभाकर सूर्यवंशीने नितेश राणेंना विचारला, तर नितेश राणे यांनी एक सूचक विधान प्रभाकरला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. ते विधान असं आहे की शब्द माझ्या वडिलांनी नारायण राणेंनी दिला आहे, नितेश राणेंनी कोणालाही काय ते गुपित आहे ते गुपित राखण्याचा शब्द दिलेला नाही. हा नितेश राणे यांचा खुलासा हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी घातक ठरू शकतो असं मला वाटतं. कारण शब्द जर नारायण राणेंनी दिला तर तो त्यांनी मोडता कामा नये, हे योग्य आहे. पण जो पुरावा पिता आणि पुत्र, राणे पिता पुत्र या दोघांकडे असेल तर तो रोखण्याची नितेश राणे यांना गरज वाटत नाही. आणि इतके वर्ष सातत्याने बोलणारे नितेश राणे यांनी प्रभाकरच्या मुलाखतीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे की बाकी सगळे पुरावे नष्ट करू शकता तुम्ही, सचिन वाझेला मुद्दाम तातडीने पोलीस सेवेत घेऊन त्याच्याकडून हे सगळे सुशांतसिंग राजपूतचे 72 दिवस मुंबई पोलिसांकडून जे तपास काम चाललं होतं त्यामध्ये फक्त पुरावे नष्ट करण्याचं पाप झालं. पण जरी कुठलेही पुरावे नष्ट केलेत तरीही आजकाल प्रत्येकाच्या खिशात आणि घरात आणि वापरात जो मोबाईल असतो तो मोबाईल कुठे कुठे कसा कसा फिरला आहे याच्या पाऊलखुणा मोबाईलच्या टॉवरमध्ये रेकॉर्ड केल्या जात असतात. आणि त्या पाऊलखुणा तुम्ही 10-10, 15-15 वर्षसुद्धा पुसून टाकू शकत नाही, तो तुम्हाला अधिकार नाही आहे. आणि त्या पाऊलखुणा 10-15 वर्षानंतरसुद्धा मिळू शकतात. आणि ही घटना तर अवघी 4 वर्ष जुनी आहे. हे जे सूचक विधान नितेश राणे यांनी प्रभाकर सूर्यवंशीच्या DG आकार 9मध्ये केलेलं आहे ते मला गंभीर वाटतं. आणि मग हा पुरावा जर कोर्टामध्ये ग्राह्य ठरणार असेल आणि त्यामध्ये कुठेतरी आपण अडकतोय अशी जर धारणा आदित्य ठाकरे यांची झालेली असेल तर त्यांनी सार्वजनिक जीवनातून आपला चेहरा
बाजूला काढण्याची प्रक्रिया योग्य असेल, सावधानतेचा उपाय असेल अशीही शक्यता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अचानक हायकोर्टामध्ये रशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांची जी याचिका आली, ज्याच्यावर आदित्य ठाकरेंनी कॅव्हिएट दाखल केले, त्यानंतरच्या काळात दसरा मेळावा वगळला तर मग आदित्य ठाकरे सार्वजनिक जीवनातून अंतर्धान पावत का चाललेले आहेत याचा विचार करता येतो. आणि तो विचार करत करत तुम्ही कळवा मोमरा शाखेच्या आंदोलनापर्यंत येऊन पोहोचता, तिथपर्यंत येऊन पोहोचता. आणि तिथेसुद्धा इतका महत्त्वाचा विषय आणि प्रसंग असतानाही आदित्य ठाकरे तिथे का दिसले नाहीत याचं उत्तर तुम्हाला सापडू शकतं. काही काळ गायब राहणं हे सुद्धा त्यांना आवश्यक वाटत असेल, पण जितके ते अंतर्धान पावतील तितके हे सगळे दीर्घकाळ दबा धरून बसलेले निलेश ओझा, नितेश राणे, आणखीन कोण रशीद खान पठाण किंवा इतर अनेक लोक असतील, ते हिरिरीने पुढे येणार आहेत. आणि कुठल्याही वेळात लपून बसलात तरी तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण मुंब्रा आणि कळवा शाखेसाठी आदित्य ठाकरे आले नाहीत, हा विषय माध्यमांनी का घेतला नाही हा प्रश्न मित्रांनो तुम्ही विचारायला शिकलं पाहिजे. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.